देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात समृद्धी महामार्ग बांधताना जमीनदोस्त केलेल्या शाळेला अद्याप पर्यायी जागा न दिल्याने अमरावती जिल्ह्यातील मंगरुळचव्हाळा येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानासमोर शाळा भरवत निषेध नोंदवलाय। मुद्दा आहे का वस्ती जे प्रश्नचिन्ह अनाथ बेसहारा मुलांची जी शाळा होती ती शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असताना चांगली दखल घेतली होती आमची आणि त्यांनी काही निर्णय चांगले सुद्धा घेतले। कारण 3 शिक्षक जे अनट्रेन शिक्षकाचा अप्रूव्हल काढण्यासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन ते GR पास केला, पण त्यांना अप्रूव्हल नाही अजूनपर्यंत। 6 कोटी रुपये जे हॉस्टेल बिल्डिंगला बांधकाम करून द्यायचं आहे ते सुद्धा अजूनपर्यंत मंत्रालय स्तरापर्यंत ते आहे। आणि मग ते काही मुलांचे जे आई वडील सुद्धा इथे आलेले आहे। म्हणून या नात्यानं जे मुख्यमंत्री असताना साहेबांनी आमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला होता आणि याच ठिकाणी आम्ही आशा बागडून आलेलो आहे का हे मार्ग जे हे माझ्या मागण्या आहे हे आमच्या मागण्या फडणवीस साहेबच धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात अशीच अपेक्षा घेऊन आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देवगिरी कार्यालयामध्ये शाळा भरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून जोपर्यंत साहेब येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशीच आमची भूमिका आहे।